हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ग्रीन मसाल्यामधली कोळंबी फ्राय। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण ग्रीन मसाल्यामधले कोळंबी फ्राय बघणार आहोत। तर इथे मी कोळंबी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून। तर आपण त्याच्या मॅरिनेशन साठी जे साहित्य लागणार ते बघून घेऊया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, थोडासा पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या ऍड करायच्या, थोडासा लसूण, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा। आता आपण हे मिश्रण छान असं वाटून घेऊया। आता आपण कोळंबीला मॅरिनेशन करून घेऊया। इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकते, थोडीशी हळद, थोडासा लिंबाचा रस आणि जे आपण वाटण केलेलं ना, हिरवं वाटण, ते थोडंसं टाकते मी आणि हे छान मिक्स करून आपण हे 10 ते 15 मिनिटं मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा 1 तास ठेवलेत ना तरी ते छान मुरलं ना मसाला की छान टेस्ट लागते। आणि जर जास्तच घाई असेल तर 10 ते 15 मिनिटं पण इनफ आहेत। आता आपली कोळंबी छान अशी मॅरिनेशन झालेली आहे, तर मी आता तिला फ्राय करून घेते। आता आपण इथे पॅन मध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये मी कोळंबी आपली फ्राय करून घेणार आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता मी एक एक कोळंबी त्याच्यामध्ये सोडून फ्राय करून घेते। छान अशी आपली कोळंबी फ्राय झालेली आहे। आता मी एका डिश मध्ये तिला काढून घेते। आता त्याच तेलामध्ये आपण जो मसाला होता ग्रीन मसाला तो आपण फ्राय करून घ्यायचा आहे। छान तो फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते, म्हणजे थोडीशी अशी ग्रेव्ही सारखी होईल। छान अशी आपली ग्रेव्ही थोडीशी कुक झाली की मग आपण त्याच्यामध्ये आपली जी फ्राय केलेली कोळंबी आहे
ती टाकणार आहोत. मी आधी मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं, त्यामुळे आता एकदम थोडंसं असं मीठ टाकणार आहे. आता मी आपली कोळंबी त्याच्यामध्ये ॲड करते. पाच ते 10 मिनिटं आपण ह्याला कुक करणार आहोत, कोळंबीला ह्या ग्रेव्हीमध्ये. आणि मग आपली ग्रीन कोळंबी मसाला रेडी आहे. अशा प्रकारे आपला ग्रीन कोळंबी मसाला रेडी झालेला आहे. एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ पण नाही लागत आणि एकदम टेस्टी लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.